गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सज्जन भाविकांचं व माता पित्यांचं या निरूपणामध्ये मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की हा कलियुग आला आहे ना, की एक ना एक दिवस हा कली आहे या मनुष्याचं वाटोळं करणार आहे, या मीपणाचं वाटोळं करणार आहे। पण नक्की ह्या मनुष्याचं वाटोळं नक्की करील तरी कसं? बघा, अगोदरचा काळ होता, त्या काळामध्ये बघा पत्नी पतीची एवढी सेवा करायची, पतीचा प्रत्येक शब्द ती पाळायची। बघा त्या वेळेमध्ये पती पत्नीचं नातं एवढं घट्ट होतं ना। बघा कधी असे बघा आजच्या या काळामध्ये बघा पती पत्नी दुभंगले जातात, संसार मोडला जातो। कारण काय? कारण त्यांच्यामध्ये स्थिरता नसते, एक धाग्यामध्ये बांधलेले नसतात। पण पूर्वीचा काळ कसा होता बघा, तेव्हा शिक्षण नव्हतं। बघा या कलियुगामध्ये शिक्षण आहे, माणूस ज्ञानी आहे, सर्व काही जाणतो, तरीही सुद्धा ही नाती का बरं टिकत नाहीत? बघा कधीतरी या गोष्टीचा आपण विचार करायला हवा। बघा आजच्या या कलियुगामध्ये असं म्हणतात की माणूस खूप ज्ञानी झाला आहे, दुसऱ्याला उपदेश करायला सुद्धा कमी पडत नाही। पण समर्थ सांगतात की जरी तो ज्ञानी झाला असलास ना, तरी सुसंस्कृत कधी होणार बरं? बघा म्हणून माणसाने ज्ञानी तर व्हावंच, पण त्या ज्ञानामध्ये सुसंस्कृतपणा असावा। शिक्षण झाल्यामुळं माणूस धन संपत्ती बघा भरपूर कमवू लागला, पण त्या धन संपत्तीच्या नादामध्ये माणूस माणुसकी विसरत चालला आहे, नात्यांमधला बंध विसरत चालला आहे। नक्की देव आहे कुठे? त्याच्या जवळ सुद्धा दिसत नाही। कारण हे सद्गुण विचार बघा जेव्हा माणसामध्ये विचारांची देवाणघेवाण होते ना, तेव्हा प्रेम निर्माण होतं। पण बघा आताचा काळ कसा आला आहे की माणसाला काही सांगायचं असलं तरी माणूस फोन सुद्धा करत नाही। एकदा त्या फोनमध्ये तो व्हॉट्सअप नावाचा ॲप आहे, त्या ॲपद्वारे हा मेसेज टाकतो की मी इथे आहे, मला यायला जमणार नाही। म्हणजेच काय, तो ते मेसेज टाकून त्याला तो संदेश पोचवतो आणि मोकळा होऊन जातो। पण या मनाचं काय? ज्या मनाला विचारांची देवाणघेवाण करायला हवी, ते मन मात्र बघा एकदम सुन्न झालं आहे। त्या मनामध्ये भगवंत राहतो, माझा परमेश्वर राहतो। त्या मनाची सुंदरता तुम्ही निर्माणच केली नाही तर परमेश्वर तिथे राहील का? परमेश्वर तिथे जागा होईल का? म्हणून या माणसाने बघा हा विचार करायला हवा की आपण हे जीवन जगत आहोत, बघा स्वतःच्या मर्जीनं जीवन जगणं आणि परमेश्वराच्या बघा मर्जीनं जीवन जगणं यामध्ये खूप फरक आहे। म्हणजेच काय, जेव्हा या
या पूर्ण मानवाच्या शरीरामध्ये, या आत्म्यामध्ये जेव्हा परमेश्वर असतो ना, परमेश्वर जागृत असतो, तेव्हा माणूस बघा असं संकट येईल असं काम करत नाही, दुसऱ्याला त्रास होईल असं काम करत नाही. बघा एक काळ होता की पत्नी असायची, पत्नी बघा घरामधली सर्व कामं करायची, मुलाबाळांना सांभाळायची आणि पती कामावर जायचा. बघा पण आता मात्र तसं राहिलं आहे का? बघा आत्ता घरातली कामं पती करतो आणि बायको कामावर जाते, पत्नी कामावर जाते. मग बघा तिचा रुबाब कसा असतो. बघा कामावर जाणं वाईट आहे का? तर अजिबात नाही. पण अगोदरचा एक काळ होता, पत्नी पतीची बघा सेवा करायची, कामावरनं आल्यानंतर पाणी द्यायची. बघा ती सेवा, त्या सेवेमध्ये एवढं प्रेम होतं ना, त्या प्रेमाची बघा आता कदर आहे का काही? या कलियुगामध्ये बघा पत्नी पत्नीचा संपर्कच होणं कठीण झालं आहे. जेव्हा पत्नी जाते कामावर, पती जातो कामावर आणि मुला मुलींचा आपल्या आईबापाशी संपर्कच होत नाही. बघा जेव्हा पूर्ण दिवस होतो, संध्याकाळी दोघे घरी येतात, तेव्हा मुलं झोपलेली असतात. परत सकाळ होते, परत मुलं शाळेमध्ये जातात आणि हे दोघे कामावर जातात. म्हणजेच सुसंस्कृत जीवन होईल का असं? आईवडिलांचे संस्कार म्हणजे काय? जेव्हा आईवडिलांचे संस्कार जर मुलावर झाले नाहीत, तर मुलगा शिक्षण घेऊन सुद्धा त्याचा काही फायदा आहे का? ती अधोगतीच होणार ना. जरी माणसाकडे धन संपत्ती असेल, तर त्या धनाचा आणि त्या संपत्तीचा जर सद्गुण विचारामध्ये रूपांतर होत नसेल, तर त्याचा काहीही फायदा नाही. आजच्या या काळामध्ये, या कलियुगामध्ये बघा या मुलाबाळांना बाप तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. आणि बघा जेव्हा ही मुलं मोठी होतात ना, तेव्हा न सांगता आईबापांचा साथ सोडून एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हात धरून निघून जातात. बघा किती दुःख होत असेल त्या आईबापांना. हे जेव्हा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतील ना, तेव्हा हे सर्व जग बघा पालथं झाल्यासारखं होईल. म्हणून हे जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी आपल्यासोबत घडू नयेत, म्हणून आपली मुलांसहित आणि आपलं सर्व कुटुंब या श्रवणाला बसायला हवं. जेव्हा आपण एक बघा या सद्गुण विचारामध्ये, एक धाग्यामध्ये रोवले जाऊ ना, तर ती माळ एवढी घट्ट होईल ना, त्या माळेचे मणी कधीच तुटणार नाही. आणि ती घट्ट माळ जेव्हा आपल्या गळ्यामध्ये असेल, तेव्हा बघा या माणसाच्या जीवनाचं सौंदर्य आहे ना, ते एवढं फुलाप्रमाणे सुगंधित होईल की त्याची वर्णन करता येऊ शकणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच या माणसाला बघा नवरा बायकोचं नातं असतं ना, ते नवरा बायकोचं नातं बघा आजच्या कलियुगामध्ये नवरा पत्नीचे पाय दाबतो, नवरा पत्नीची मॉलिश करत आहे. पण पूर्वीच्या काळी असं होतं का? बघा पती कामावरून यायचा आणि बघा त्याला पाणी दिल्यानंतर पत्नी त्याचे पाय दाबत असायची. म्हणजे काय? बघा ते प्रेम होतं आणि ते प्रेमापोटी हे सर्व व्हायचं. बघा आपण एखाद्या पौराणिक कथांमध्ये पण ऐकलेलं आहे. बघा त्याप्रमाणे माता लक्ष्मी बघा श्री विष्णूंचे पाय दाबत असतानाचे आपण बघा पूर्ण फोटो बघतो. बघा त्या फोटोमध्ये लक्ष्मी असते, श्री विष्णूंचे पाय दाबत असते. नक्की हे पाय का दाबत असते, त्याचं कधी तुम्ही विचार केला आहे का? त्या धार्मिक गोष्टी आपल्या जेव्हा समोर येतात, तेव्हा आपण फक्त अंधश्रद्धा म्हणून त्यांच्याकडे बघतो. पण ह्या गोष्टी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कसं बघा, माता लक्ष्मी जेव्हा श्री विष्णूंचे पाय का दाबत असते, या गोष्टीवर आपण विवेचन करूया.
बघा, एकदा नारद मुनींनी माता लक्ष्मीला विचारलं की ती नेहमी श्री विष्णूंचे पाय का दाबते बरं. माता लक्ष्मीने सुंदर उत्तर दिलं की मनुष्य असो वा देवता, कोणीही ग्रहांच्या प्रभावापासून अस्पर्शित राहत नाही. देवगुरु बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतो, तर पुरुषांच्या चरणी राक्षस गुरु शुक्राचार्य आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा एखादी स्त्री पुरुषांचे पाय दाबते ना, तेव्हा देव आणि दानवांचं मिळन होतं आणि यामुळं आर्थिक फायदा होतो. बघा, यामुळं श्रीहरींचे पाय नेहमी दाबते. पुराणानुसार बघा, सदैव सर्वांच्या कल्याणासाठी काळजी घेणाऱ्या भगवान विष्णूंचा बघा लक्ष्मीला आपल्या पुरुषार्थाच्या बळावर आपल्या नियंत्रणाखाली ठेवलं होतं. श्री विष्णूंकडे माता लक्ष्मी स्वतः धन आणि संपत्ती आहे. बघा, त्यांचा योग्य उपयोग श्रीहरी जाणतात. यामुळं महालक्ष्मी श्री विष्णूंच्या चरणी दासी म्हणून वास करते. याशिवाय त्यांच्याशी संबंधित एक खूप छान पौराणिक कथा सांगितली जाते. बघा, माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीला त्यांचा हेवा वाटत होता. कारण अलक्ष्मी अजिबात आकर्षण नव्हती. बघा, म्हणजे सुंदर नव्हती. तिचे डोळे चमकदार होते, लांब केस होते आणि मोठमोठे दात होते. बघा, जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी श्रीहरींसोबत असते ना, तेव्हा अलक्ष्मी नेहमी तिथे पोचते. बघा, आणि माता लक्ष्मीला हेच तिचं वागणं अजिबात आवडत नाही. माता लक्ष्मीने अलक्ष्मीला विचारलं की तू मला माझ्या पती श्री विष्णूंना एकटं का सोडत नाहीस. बघा, तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की तिची कोणी पूजा करत नाही, त्यामुळं लक्ष्मी जिथे जाईल ना, तिथे तिच्यासोबत मी पण जाते. हे ऐकून देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि त्यांनी अलक्ष्मीला शाप देते. बघा, की मृत्यूची देवता तुझा पती असेल, जिथे अलिंता, मत्सर, लोभ, आळस, क्रोध असेल, तिथे तू वास करशील. अशा स्थितीमध्ये अलक्ष्मी आपल्या जवळ येऊ नये म्हणून माता लक्ष्मी आपल्या पतीच्या पायाची घाण नेहमी काढत असते. सौभाग्य आणि दुर्भाग्य एकत्रच जातात असं म्हणतात. अशा परिस्थितीत दुर्भाग्य अनेकदा आपल्या आयुष्यात प्रवेश करण्याची संधी शोधत राहतो. तसेच अलक्ष्मी देखील घराबाहेर बसून माता लक्ष्मी निघण्याची वाट पाहत असते. जिथे घाण असते ना, जिथे लोभ असतो, जिथे मत्सर असतो, जिथे कलह असतो, बघा, हा कलहाचे वातावरण निर्माण होतं ना, यावरून घरामध्ये देवी अलक्ष्मीचा प्रवेश झाल्याचे सूचित होतं. म्हणून बघा, समर्थ सांगतात की माणसाच्या घरामध्ये जेव्हा हा कलह निर्माण होतो, जेव्हा नवरा बायकोमध्ये भांडणं निर्माण होतं, आपल्या कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होतात, तेव्हा अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि ही जेव्हा अलक्ष्मी येते ना, तेव्हा पूर्ण संसाराची, जीवनाची राख रांगोळी करून टाकते. म्हणून बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला ठेवायचं की अलक्ष्मीला ठेवायचं, हे आपण आपल्या कर्मावर अवलंबून आहे. हे प्रत्येकाने आपल्या मनाशी बाळगून वागायला हवं. नाहीतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहील का, तर ती जागा अलक्ष्मीचीच होऊन जाईल ना. म्हणून बघा, अशा स्थितीत अलक्ष्मीला घरात प्रवेश होऊ नये. म्हणून भक्ताने, मनुष्याने माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत राहणे परम कर्तव्य आहे. म्हणजेच काय, म्हणजेच जर चांगले गुण, सद्गुण विचार जर ह्या देहामध्ये गेले, तर आपल्या घरामध्ये
माता लक्ष्मीचंच बघा वातावरण निर्माण होईल आणि मग आपल्या घरामध्ये धनाची सुद्धा कमी राहणार नाही आणि सुखाची सुद्धा कमी राहणार नाही. या जीवनामध्ये बघा जगत असताना आपण एक विचार मात्र सर्वजण करत असतो. तो म्हणजे कोणता? की बघा आपल्यासोबत कोणी वाईट वागलं ना तर आपण त्याचा बदल्या घेण्याच्या द्वेषानं त्याच्यावर परत वार करायला बघतो, त्याच्यावर आपला राग बघा काढायला बघतो. पण हे चांगलं आहे का? बघा समर्थ इथे सांगतात की माणसाने नेहमी चांगल्याबरोबर चांगलंच राहावं, पण वाईटाबरोबर वाईट नाही हा. कारण बघा पाण्याने चिखल तर धुवून टाकता येतो, पण चिखलाने चिखल धुता येतो का? कधीच येत नाही. तर बघा आपल्याशी कुणी वाईट वागत असेल, सूड बुद्धीने वागत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देणं कितपत योग्य आहे बरं? बघा म्हणून समर्थ सांगतात की चिखलाने चिखल कधीच धुता येत नाही, उलट चिखलच होत राहतो. म्हणजेच काय? दुसऱ्यानं वाईट वागलं तरीही त्याची जागा दाखवण्यासाठी आपल्याकडे सुंदर विचार पाहिजेत. ज्याच्याकडे सुंदर विचार आहेत ना त्याला कोणालाही मारायची गरज नाही, त्याच्या शरीराला हात लावायची गरज नाही. ही वैखरी आहे ना, या वैखरीतून एवढे सुंदर विचार बाहेर पडतील, या सुंदर विचारानेच तो मारला जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थ सांगतात की आपलं चरित्र, आपलं बघा हा मानव एवढा श्रेष्ठ असावा की त्याला समोरच्यानं फसवायला सुद्धा 10 वेळा विचार करायला हवा की एवढा चांगल्या मनाच्या माणसाला मी कसं काय फसवू. पण आपण तसे आहोत का? कधीतरी या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करायला हवा. बघा माणूस बघा रागामध्ये माणूस काहीही बोलून जातो, पण बऱ्याच वेळा मनातल्या गोष्टी बोलून टाकत असतो. जेव्हा माणसाला राग येत असतो ना तो भरपूर काही गोष्टी बोलतो, त्या गोष्टींमध्ये कधी कधी त्याच्या बघा आतमध्ये असलेल्या काही गोष्टी त्याच्या नकळतपणे बोलून टाकतो. आणि मग बघा चांगली नाती असतात ना त्या नात्यामध्ये बघा बंध तुटला जातो आणि नात्यांमध्ये वाईटपणा निर्माण होतो. मनुष्याला जोपर्यंत बघा माणुसकी धर्म जपता येत नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा किंवा काहीही करा, कितीही जप करा, त्याचा काहीही फायदा नाही. कारण समर्थ सांगतात की हे जग आहे ना अशा माणसाला कधीच लक्षात ठेवत नाही जो फक्त बोलतो. तर हे जग अशा माणसाला लक्षात ठेवतं ना जे काम पूर्ण करून दाखवतात आणि यशस्वी होतात. आपण फक्त बघा आपली फक्त वैखरीतून आपण बोलतो, वैखरीतून बोलण्यापुरता आपण मोठमोठ्या बडाया मारत असतो. आपण बघा या श्रवणाला जातो, श्रवण करतो, घरी आल्यानंतर किती आपण स्तुती करतो की मी इथे इथे जातो, इथे इथे असे विचार सांगतात. मग माझाच पंथ मोठा आहे, तुमचा काही चांगला नाही. याच्यामध्ये आपण पाप निर्माण करत असतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. या जगामध्ये जे जे देवतांचे स्वरूप निर्माण झालेले आहेत ना ते कल्याणासाठीच झाले आहेत ना. कोणत्या धर्मामध्ये अथवा कोणत्या देव देवतांच्या बघा सत्संगामध्ये या श्रवणामध्ये कोणी वाईट सांगितलं आहे का की हे तुम्ही पाप करा, हे पाप केल्यानंतर हे तुम्हाला पुण्य भेटेल असं सांगितलं आहे का? बघा सर्वकडे माणुसकी धर्म जपायला सांगितलं आहे, पुण्याचं कर्म करायला सांगितले आहे. पण माणूस तसं करतो का? माणूस नुसता एकमेकांच्या धर्माबद्दल अपशब्द बोलत असतो आणि जिथे एकमेकांच्या पंथाबद्दल धर्माबद्दल अपशब्द बोलले जातात ना
तिथेच त्याची भक्ती नष्ट होते. पण आजचा माणसाला वाटत आहे की मी खूप पुण्यवान आहे, पण मात्र जिथे एक माणूस दुसऱ्या माणसाची कदर करत नाही ना, तिथे तुमची भक्ती नष्ट होऊन जाते. तुम्ही कितीही विद्वान असा, कितीही मोठमोठे बघा प्रवचनकार असा, निरूपणकार असा, कीर्तनकार असा, कुणीही असू दे, पण जिथे माणसाचा धर्म, माणुसकी धर्म जिथे जपला जात नाही ना, तिथे त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. म्हणून बघा, आपण कधीकधी काय करत असतो, की आपण छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत असतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद निर्माण करत नाही, उलट त्यामध्ये दुःखच निर्माण होतं. आणि त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये मनुष्य कधीच मोठा होत नाही. आयुष्यामध्ये कधीही मोठी कामं कधीच करू शकत नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद निर्माण करा. जिथे आनंद असेल ना, तिथे माझा परमात्मा असतो, तिथेच भक्ती घडते. मग तो भक्तीचा कोणताही प्रकार असू द्या. म्हणून माणसाने हे जीवन जगताना अगोदर बघा, जिथे आनंद निर्माण होईल, जिथे तुमच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल, तसं कार्य करावं, तसं कर्म करावं. पण आजचा माणूस तसं करतो का? आजचा माणूस असा आहे की दुसऱ्याचे चांगले कर्म, दुसऱ्याचं चांगलं सुख त्याला पाहवत नाही. पण समर्थ पुढे सांगतात की जर तुला दुसऱ्याचं जर सुख पाहवत नसेल ना, तर तुला सुद्धा सुख कधीही मिळणार नाही. कारण हे कालही सत्य होतं आणि आजही सत्य होतं. या कलियुगातल्या माणसाची, या मनुष्याची खूप सुंदर कथा सांगितलेली आहे. बघा, समर्थ पुढे सांगतात की बघा, हा माणसाचा स्वभाव आहे ना, की जर समोरच्याने जर गाडी घेतली तर तो सुद्धा गाडी घेतो. समोरच्याने जर बघा बंगला बांधला तर हा सुद्धा कर्ज व्यापाकडून बंगला बांधतो. बघा, ज्यावेळी समोरचा गाडी घेतो ना, त्यावेळी हा सुद्धा गाडी घेतो. आणि मग एक वेळ अशी येते की बघा, याच्या गाडीचा ॲक्सिडंट होतो. आणि ॲक्सिडंट होतो तेव्हा बघा, समोरच्या गाडीवाल्याची काही चुकी नसते आणि याच्याकडून भरपाई मागितली जाते. तर ती भरपाई असते, गाडी असते 10 लाखाची आणि भरपाई द्यायला लागते 5 लाख रुपये. तेव्हा स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतो की देवा, माझ्याकडून ही चुकी झाली, कारण मला या गाडीची काही गरजसुद्धा नव्हती, पण मी का गाडी घेतली? तर हे तुझे अहंकार, तुझा मीपणा, समोरच्याला पाहून कृती जो माणूस करतो ना, त्याची अधोगतीच होणार. त्याचं कधीही बघा, तो कधीही पूर्णत्वास जात नाही. समोरच्याने केलं म्हणून तू का करावं तसं? बघा, हे माणसाच्या जोपर्यंत लक्षामध्ये, ध्यानामध्ये येत नाही ना, तोपर्यंत आपण या भक्तीमध्ये राहून, या आचरणामध्ये राहून, या श्रवणामध्ये राहून काय उपयोग आहे का? बघा, समोरच्याला झालेलं सुख कधीकधी माणसाला पाहवत नाही, पण हे न पाहून बघा, आपला काही फायदा होणार आहे का? काहीच नाही. म्हणून समोरच्याच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करा. परमेश्वराचं बघा, परमेश्वर काय म्हणतात की जर तुला समोरच्याच्या आनंदामध्ये आनंदी होशील ना, तर तुझ्या जीवनामध्ये सुद्धा त्यापेक्षा दुप्पट आनंद निर्माण होणार आहे. म्हणून माणसाने मीपणा करू नये. माणसाची जर ही नाती जपायची असतील ना, तर त्या नात्यांचा बंध चांगला जुळवून ठेवावा लागतो. बघा, समर्थ पुढे सांगतात, मातीचा ओळेपणा असतो ना, ज्याप्रमाणे झाडाच्या मुलांना पकडून ठेवतो, त्याप्रमाणे ह्या शब्दांमधील गोडवा असतो ना, तो माणसाच्या नात्यांना पकडून ठेवत असतो. म्हणजेच काय?
म्हणजेच आपण कधीकधी बघा माणसाचं गर्व कसा असतो, माणसाचा अहंकार कसा असतो. माणूस कुठेतरी पाहुणा जातो, आपल्या कुटुंबातील बघा पाहुणा जातो आणि तो पाहुणा गेल्यावर बघा त्या माणसांना, आपल्या कुटुंबातील माणसांना कसं सांगतो की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, मला कसलीही गरज नाही, कुणाच्याही पाया पडायची गरज नाही, मी स्वतः मात्र खूप श्रीमंत आहे, अशा बढाया मारत असतो. पण तो नात्यांमधील बंध मात्र विसरत असतो. बघा जिथे अहंकाराने माणूस बघा असतो ना, त्या अहंकारामध्ये प्रेम कधीच नसतो, प्रेमाचा लवलेश कधीच नसतो. म्हणून माणसाने आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये संपत्तीचा जास्त गर्व करू नये. कारण संपत्तीचा गर्व बघा सोन्याची लंका होती रावणाची, त्याचासुद्धा नायनाट झाला. तर आपण कोण आहोत, आपण काय आहोत कधी समजेल आपल्याला. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना, तोपर्यंत या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल का? या कलियुगामध्ये माणसाचं सर्व उलटं चालू असतं. म्हणजेच काय बघा, समर्थ सांगतात माणसे प्रेम करण्यासाठी असतात ना, आणि पैसा असतो तो वापरण्यासाठी. बघा पण हल्लीच्या काळात, या हल्लीच्या कलियुगामध्ये खूप गडबड झाली आहे. म्हणजेच काय की बघा पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसं वापरली जातात. बघा माणसाचा संबंध कसा असतो की बघा माणसाने माणसावर प्रेम करावं आणि पैशांचा वापर वापरण्यासाठी करावा. पण माणूस उलट करतो, माणसांना पैशासारखं वापरायला लागतो आणि पैशावर मात्र प्रेम करतो. सांगड बसेल का? इथे सद्गुण विचार निर्माण होतील का? जिथे याची सांगड बसत नसेल ना, तिथे कितीही भक्ती केली, कितीही कर्मकांड केले, कितीही जप केला, तरीही त्याचा फायदा नाही. इथेच माणूस चुकतो आणि मग म्हणतो मी एवढी भक्ती करतो, एवढा दान धर्म करतो, तरीही माझ्या वाट्याला दुःखच. अरे माणसा, तू दुसऱ्याच्या जीवनामध्ये विष काळवलं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं, दुसऱ्याचं सुख तुला पाहवलं नाही, तर तुझ्या जीवनामध्ये सुख येईल का? म्हणून समर्थ सांगत आहे की बघा दुःख सहन करणारा माणूस असतो ना, तो एक ना एक दिवस सुखी होतोच. ते कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. पण बघा पुढे समर्थ सांगतात की दुःख देणारा माणूस असतो ना, दुसऱ्याला दुःख देणारा माणूस, तो सुखी कधीच होऊ शकत नाही. भले त्याच्याकडे धन येईल, पण तो धन कधी निघून जाईल ना, पण सुख मात्र येणार नाही. बघा काहींच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये बघा खूप धन संपत्ती असते, खूप अमाप पैसा असतो, पण त्या पैशाचा काहीही उपयोग होत नाही. बघा कधीकधी कुणाचं मुळंच बघा, मुलं होतात पण ती पांगळी होतात, लुळी होतात. जेव्हा बघावं तेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात. बायकोला एवढा खर्च करावा लागतो की दर महिन्याला बघा त्याचे पैसे तर खर्च होतातच, पण त्या दुःखामुळे त्या पैशाचा काही उपयोग होत नाही. तर मग असं जीवन कितपत योग्य आहे का? असं जीवन जिथे धन आहे, पैसा आहे, पण तिथे सुख नसेल, तर त्या सुखाला काही करायचं आहे का? त्या धनाला काही करायचं आहे का? तर तो धन आणि तो पैसा काय कामाचं बरं? म्हणून माणसाने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुख निर्माण करणं हेच खरं सुखाचं माध्यम आहे. आणि बघा आजचा माणूस मात्र हे सर्व विसरत चालला आहे. या धनाच्या पाठीमागे लागून, पैशाच्या पाठीमागे लागून
माणसातील गोडवा निर्माण करत नाही. माणसातला गोडवा जणू काही विसरला आहे. म्हणून माणसाने माणसामध्येच गोडवा निर्माण करणं, माणसामध्येच माणुसकी धर्म जपणं हीच खरी भक्ती आहे. मग तुमचा देव कोणता आहे याचा काहीही संबंध नाही. तुम्ही कोणत्याही परमेश्वराची भक्ती करा, कोणत्याही अध्यात्माकडे जा, पण तुमच्या जीवनामध्ये माणुसकी धर्म नसेल ना तर त्याचा काहीही फायदा नाही. जिथे माणुसकी धर्म जपला जातो तिथे धर्म जपला जातो आणि तिथेच परमेश्वर असतो. जय जय रघुवीर समर्थ.